संध्याकाळी झोपलो, पोरांचा फोन आला बघा, चला पश्याचा बड्डे करूया म्हणून. मग काय निघालो पश्याचा बड्डे करायला. बड्डे करायला निघालो, केक घेऊन आमचा एक वाघ बसलेला. मग वाघाला घेतला. वाघ म्हणला केक फेकून देऊ का? नको म्हणलं, घे खाऊया. दुसऱ्या वाघाला गाडी बसून घेऊन निघालेलो बघा. सगळी पश्याचा बड्डे करायला त्याच्या घरापाशी. जाता जाता म्हणलं भावाला जरा ज्ञान द्यावं. भावाला ज्ञान दिलं तर भाव मागणं कसं करतोय बघा, सुधारणार नाही काही. घरापाशी गेल्या यशाला लावला केक उघडायला, तर यशानं केकचा हाल काय केलंय बघा. केकची रांगोळी करून टाकली सगळी. असू द्या, आपल्याला कुठं दाखवायचं आहे, खायचंच आहे. यशला म्हणलं केक आणला, त्याच्यावर मेणबत्ती आणल्या का नाही, तर यशनं केवढी मेणबत्ती आणल्या बघा. हे असं आहे, म्हणून याला आम्ही वाघ म्हणतो. मेणबत्ती बघून हर्षाच्या डाव्या डोळ्यातनं पाणी आलं बघा. पोरांचं असं म्हणणं होतं की बड्डे कोणाचा का असं ना, केक यशलाच लागला पाहिजे. त्यामुळे बड्डेवाला सोडून यशाला केक लागला बघा सगळं. मी तुला हात लावला माझ्यासारखा पळाला असता माती घेऊन एवढी मस्ती करून भागली नाही की यशाला आणला बघा मशानभूमीपाशी. आता मशानभूमीपाशी का म्हणचाल तर यशाला वाटतं रातचं भ्या, आणि यशाला मशानभूमीपाशी आणला. जाऊ द्या, ही रोज असंच यशावर टायमिंग लावते ती. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला.